नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीत घरच्या घरी लहान मुलं आपली सहज आवडीने खातील अशा पद्धतीने आज आपण तवा पिझ्झा बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण। तर इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 4 कांदे घेतलेले आहेत आणि 5-6 शिमला मिरची घेतलेली आहे। आता आपण ही सगळी बारीक चिरून घेऊया। ही पहा, अशा प्रकारे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आणि टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून। आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे आपण तेल टाकणार आहोत। त्याच्यामध्ये तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मोहरी आणि हिंग टाकायचं आहे थोडंसं। त्याच्यानंतर आपण कांदा टाकायचा त्याच्यामध्ये। कांदा आपल्याला छान असा मऊ परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, 1 चमचा। मीठ टाकल्यामुळे कांदा पटकन भाजला जातो, त्यासाठी आपण मीठ टाकायचं आहे। छान असा आपला कांदा आपला चांगला परतून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा आहे तेलामध्ये। टोमॅटो आपला छान असं परतून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची, तीही मिक्स करून घ्यायची आहे, छान अशी परतून घ्यायची आहे। आता आपण याला झाकून ठेवूया। झाकण काढून पाहूया, छान अशी वाफ आलेली आहे। पुन्हा एकदा परतून घेऊया, झाकण ठेवूया। आता आपण याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहोत। मी इथे 3 चमचे मिरची पावडर टाकते। तुम्हाला किती तिखट लागतो, किती कमी लागतो त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर त्याच्यामध्ये टाकायची आहे। आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत, अर्धा चमचा। आता मी इथे पावभाजी मसाला टाकणार आहे त्याच्यामध्ये। तुम्हाला पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही टाकू शकतो त्याच्यामध्ये। आता आपण हे सगळं परतून घेऊया। त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे आपले हे जे मसाले वगैरे आहेत ते जळणार नाहीत, कढईला लागणार नाहीत। त्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आता आपण याला झाकण ठेवूया। झाकण ठेवून याची दणदणीत वाफ काढूया। छान अशी वाफ आलेली आहे, हे पहा। थोडी पुन्हा आपण याला झाकण ठेवूया आणि गॅस बंद करायचा आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया भाजी आपली। छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण तवा गरम करत ठेवायचा आहे आणि हा नान घेतलेला आहे मी, पिझ्झा नान। त्याला मी बटर लावते। बटर लावून थोडंसं आपण त्याला भाजून घेऊया।
पिझ्झा रोटी पण बोलतात याला। अशी फ्राय करून थोडीशी भाजून घेतली ना की ते त्याच्यामधला जो कच्चापणा असतो ना तो निघून जातो आणि छान असा खुसखुशीत कुरकुरीत छान असा लागतो। हे अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचं आहे। आता आपण याला बटर लावून घ्यायचं आहे। बटर लावूया आपण। बटर सगळीकडे लावायचं आहे। आता आपण याच्यावरती सॉस घ्यायचा आहे, सॉस टाकायचा आहे त्याच्यावरती, सगळीकडे लावून घ्यायचा आहे सॉस, टोमॅटो सॉस सगळीकडे अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता आपण जी भाजी तयार केलेली आहे ना ते आपण याच्यावरती ठेवून घ्यायची, पसरून द्यायची त्याच्यावरती अशा प्रकारे भरपूर भाजी टाकायची त्याच्यावरती। आता आपण चीज घेतलेला आहे किसून तो टाकायचा आहे। आता आपण तव्यावरती बटर लावणार आहोत। आता आपण जे तयार केलेला आहे पिझ्झा तो आपण त्याच्यावरती तव्यावरती ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं 1-2 मिनिटासाठी। हा पिझ्झा तुम्ही नक्की घरात करून पहा, खूप छान होतो। मुलं आपली आवडीनं खातील। मुलं आपली भाजी खात नाहीत, अशा प्रकारे केले की आपली मुलं आवडीने भाजी खातील। पिझ्झा म्हणून खूप छान लागतो हा, कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो। आता 2 मिनिटं झालेले आहे। आता आपला पिझ्झा छान असा तयार झालेला आहे। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। माझी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।